नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, विविध शासकीय दाखले प्रमाणपत्रांवरील बनावटगिरी रोखण्यासाठी महसूल विभागानं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातून दिली जाणारी सर्व प्रमाणपत्र आता हायटेक स्वरूपामध्ये दिली जाणार आहेत. प्रमाणपत्रांवरती आता लाभार्थ्यांचा फोटो आणि बारकोड म्हणजेच QR कोड असेल. यामुळे प्रमाणपत्रांची सत्यता अगदी सहज तपासता येणार आहे. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शेकडो लाभार्थ्यांचे फोटो असलेले दाखले देखील वाटप करण्यात आलेत. अर्जदारानं ऑनलाईन अर्ज केल्यावरती प्रणाली थेट शासकीय डेटाबेससोबत कनेक्ट असल्यामुळे तहसीलदारांकडे ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज गेल्यानंतर त्यांनी थंब दिल्यावरती पुढची प्रक्रिया होऊन अर्जदाराला हा दाखला मिळतो. उत्पन्न, रहिवासी आणि जातीच्या दाखल्यांवरती आता तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीसोबतच अर्जदाराचा फोटो देखील छापला जाणार आहे. त्यामुळे एका नावावरती दुसऱ्यानं प्रमाणपत्र वापरणं हे कठीण झालं आहे. नवीन प्रमाणपत्रांवरती आता QR कोड दिला जातो आहे. हा QR कोड स्कॅन करून प्रमाणपत्राची आणि फोटोची सत्यता अगदी सहज तपासता येते. फोटो असल्यामुळे पारदर्शकता येते आणि गैरप्रकाराला आपोआप आळा बसतो. जर प्रमाणपत्रावरती चुकीचा फोटो छापला गेला असेल तर संबंधित विभागाकडे शपथपत्रासह अर्ज करून तो बदलताही येतो. ऑनलाईन अर्ज करताना फोटो सामान्यतः JPG फॉर्मॅटमध्ये 5 ते 20 KB दरम्यान असावा लागतो. उत्पन्नाचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, ओळखपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्र ही सगळी प्रमाणपत्र आता तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये मिळणार आहेत. यानंतर प्रमाणपत्रावरती अर्जदाराचा फोटो असणं ही आता एक अनिवार्य बाब करण्यात आली आहे, ज्यामुळे कागदपत्रांची विश्वासार्हता वाढणार आहे आणि गैरप्रकार थांबवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार अनेक महत्त्वाच्या दाखल्यांवरती अर्जदाराचा फोटो छापला जातोय. नजीकच्या काळामध्ये बोगसगिरी करून अनेक शासकीय कागदपत्रांची अफरातफर करत असल्याचं उघड झाल्यानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर मग मित्रांनो, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.